आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दिल्लीत आज पहाटे वातानुकूलित यंत्र अर्थात एसीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत सुमारे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिल्लीतील विवेक विहार भागातील शहादरा इथल्या 4 मजली इमारतीत घडली. स्फोटानंतर इमारतीत भीषण आग लागली. यात 10 ते 12 रहिवासी होरपळले असून 14 जण जखमी झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. आता आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे. देशातील गॅसची गरज पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून मार्शल आयलंडचा ध्वज असलेले एमटी सर्वशक्ती हे एलपीजी टँकर होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून भारताच्या दिशेने सुरक्षितपणे रवाना झाले आहे. या जहाजावर 18 भारतीयांसह 19 कर्मचारी असून यात 46,313 मेट्रिक टन एलपीजी साठा आहे. आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे मूलभूत तत्त्व जपण्यासाठी आणि जगभरातील पत्रकारितेच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो. 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिनाची घोषणा केली होती. शांततापूर्ण भविष्याची निर्मिती ही या वर्षाच्या दिनाची संकल्पना आहे. भारतीय कर्णबधीर क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 2 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकत आपल्या नावावर केली आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं 200 धावांचं लक्ष्य 41.1 षटकांत गाठून 9 गडी राखून विजय मिळवला. देशभरात आज वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा नीट पार पडत आहे. परीक्षा केंद्रावर सकाळी 11 वाजेपासून प्रवेश दिला जाणार आहे, तर दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत ही परीक्षा होणार आहे. माहितीपत्रकानुसार केंद्रात प्रवेशाची शेवटची वेळ दुपारी 1:30 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.